नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर इथं सकाळ सकाळी ना काढा करायला घेतला होता, तर इथं ते शिजायला ठेवलं होतं आणि तोपर्यंत म्हणला चला खिडकी वगैरे उकडून घेऊया, नाहीतर ना थोडं हवा म्हणजे किचनमध्ये आलं की थोडंसं छान वाटतं. तर सकाळ सकाळी इथे पेपर देणारे ते काका वगैरे आले होते तर पेपर द्यायला, तर शेजारचे काकू पेपर वगैरे घेतात. तर आणि इथं स्वस्तिकची जी फुलं आहेत तर ती बघा किती छान अशी लागली. तर सकाळ सकाळचं वातावरण एकदम ना छान असं असतं. आणि इथं तो राक्षू लागली होती रांगोळी काढायला. तर आज शुक्रवार त्यामुळे ना वैभवलक्ष्मीची पूजा पण असते आणि म्हणून मग कमळाची रांगोळी वगैरे इथं अक्षू काढत होती. त्यानंतर ब्लॉक वगैरे लोटून घेतलं. त्यानंतर व्हिडिओ काय शूट केला नाही. आणि नंतर मग 5 वाजता पप्पांना टोमॅटो सूप खायचं होतं, तर म्हणून असे रविवारचे बाजारातून जे टोमॅटो आणले होते तर ते आता पिकले होते. त्यामुळे मग आता 5-7 जे आहेत टोमॅटो तर असे चांगले लाल पूर्ण पिकलेले जे आहेत तर ते घेतले आणि धुवून स्वच्छ चिरून घेतले होते. असे मोठे मोठ्याच फोडी म्हणजे एका टोमॅटोच्या 4 फोड्या अशा करून घ्यायच्या. आणि त्यानंतर मग कुकरमध्ये टाकून थोडंसं ना मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचं ना. अनुभव कशी टोमॅटो खात होती, तर तिला टोमॅटो चिरलं का नाही लगेच खायला लागतंय तिला द्यायला. तर इथं बारका कुकर ठेवला होता, धुवून वगैरे आणला होता. तर असं सगळं टोमॅटो चिरून घेतले. त्यानंतर ह्यात थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ नंतर शिजवताना पण टाकायचं, त्यामुळे आता थोडंसंच टाकायचं म्हणजे फोडणीत पण नंतर टाकायचं, त्यामुळे शिजवताना पण थोडंसं टाकायचं. आणि 1 वाटी किंवा 1 फुलपात्रभर पाणी घालायचं आणि त्यानंतर 3 ते 4 शिट्ट्या करून आपल्याला ह्याच्यात घ्यायच्या आहेत. म्हणजे चांगलं टोमॅटो जे आहे तर एकदम हे होतं, शिजतं, गिर होतं पाक म्हणजे. आणि वरच्या जी साल असते का नाही त्याची म्हणजे पूर्णपणे त्याच्यापासून सेपरेट होते, म्हणजे नंतर काढता येते ती साल. तर 3-4 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर हे बघा टोमॅटो आपले चांगले असे शिजले होते. तर ह्याची साल जी वरची आहे तर ती चिमट्याने अशी काढून घेतली. तर जितक्याची निघली तितकी काढली. तर तुम्ही थोड्या मोठ्या फोडी करून टाकले की नाही साल नीट काढता येईल म्हणजे त्याची. तर पहिल्यांदा ते लक्षात आलं नाही तर असू दे म्हटलं. तर जेवढ्याची निघेल तेवढ्याचीच काढली साल. आणि त्यानंतर मग आपल्याला ती साल काढून थंड करून ताटामध्ये काढून थंड करायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं. तर इथं गार झाल्यानंतर थोडं ठेवलं होतं बाहेर पंख्याखाली. तर गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलं आणि नंतर एकदम बारीक ह्याची जी चाळण असते, आता ही पुरण हे करायची चाळण आहे, तर त्यानं असं गाळून घेतलं हे म्हणजे पूर्णपणे. आणि त्यातलं म्हणजे बी वगैरे जे काही असेल तर ते साईडला निघून जाईल, म्हणजे त्यात येणार नाही, पूर्णपणे त्याची प्युरीच येईल त्यात. तर फोडणीत तेल, जिरं, लसूण आणि 2 लवंग असं टाकायचं. आणि थोडंसं तिखट आणि रेड चिली सॉस पण टाकला होता, कारण थोडं तिखट पाहिजे होतं. तर टोमॅटो सॉस तर टोमॅटो सूप हे तिखट असल्यावर थोडंसं छान वाटतं, म्हणजे खायला पण छान लागतं. आणि इथे रेड चिली सॉस थोडासाच टाकला कारण तो तिखटच असतोय. तर इथं थोडं तिखट टाकलं आणि त्यानंतर जे घरचं तिखट आहे आपण बनवतो, चटणी म्हणतो त्याला, तर तीच टाकायची यामध्ये. तर तीच टाकली होती. आणि त्यानंतर जे आपण प्युरी करून घेतली टोमॅटोची ती यामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकायचं. आणि शिजवताना पण टाकले आपण मीठ, त्यामुळे अंदाजाने टाकायचं. आणि त्यानंतर याला चांगली उकळी करून घ्यायची, 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या, म्हणजे छान एकदम पूर्णपणे एकजीव होतं. नाहीतर मग पाणी पाणी आणि ग्रेव्ही असं सेपरेट होतं एखाद वेळेस. म्हणून पूर्णपणे त्याला एकजीव करून 2-3 उकळ्या काढून अशा घ्यायच्या त्याच्या. आणि त्यानंतर मग आपलं सूप जे आहे तर ते तयार होईल. तर इथे बघा रेड चिली सॉस हा घातला होता आणि जे भांड्यात काढलं होतं तर ते थोडंसं विसळून पाणी टाकलं, कारण जास्त घट्ट असं झालं होतं, तर त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं. आणि तुम्ही पातळ करून थोडा त्यात कॉर्नफ्लॉवर जर टाकला का नाही परत नंतर त्याचं कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून आणि ते शिजवलं तरी चालतं, तरी थिकनेस पण येतो आणि चव पण छान लागते. तर इथं झाल्यानंतर पप्पांना दिलं तर छान झाले म्हणले. तर इथं पण आणून सूट केलं कसं केलं आहे बघा. तर त्यानंतर मग संध्याकाळी वैभवलक्ष्मीची पूजा होती, त्यामुळे दिवाबत्ती वगैरे केली, आरती केली. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.